पिंट्याची जीएफ म्हणते, पिंट्याला मला पाणीपुरी खायची आहे. त्यावेळी पिंट्यानं वजनात चावी घेतली, गाडीला किक मारली आणि गर्लफ्रेंडला पाणीपुरी खायला घेऊन गेला. पण ज्यावेळी आई पिंट्याला म्हणायला लागली ना, बाळ घरातलं दळण संपलंय, दळण आणून देतोस का? त्यावेळी पिंट्या म्हणतो, आई मला काम आहे, माझ्याकडे वेळ नाही, तुला दिसत नाही का मी रिकामा बसलोय का? अरे 4 दिवसाची आलेली पोरगी तुला ज्यावेळी आईपेक्षा महत्वाची वाटायला लागते ना, त्यावेळी तू मुलगा म्हणून हरलास. लक्षात घे, जितकं प्रेम आई बाळावर करू शकते ना, तितकं प्रेम कोणतीच बाहेरची मुलगी करू शकत नाही. ज्यावेळी तू 4 पैसे जास्त कमवतो आणि नंतर तू आईला सांगतो, आई सोबत हिशोबाच्या गोष्टी करतो, अरे आईनं कधी हिशोब मांडला का तुझ्या पुढे? 9 महिने पोटात पाळल्याचा, तुला दूध पाजल्याचा, तुला चालायला शिकवल्याचा, तुला बोलायला शिकवल्याचा, तुझं शिक्षण केल्याचा आईनं कधी हिशोब सांगितला का? आणि 4 पैसे कमवायला लागला म्हणून आईला हिशोब सांगतो आणि इकडे गर्लफ्रेंडवर, प्रियसीवर पैशाची उधळपट्टी करतो. अरे पैसे कमव, खूप मोठा हो, पण इतका मोठा हो की तुझ्या आईनं कोणतीही गोष्ट तुला मागितली ना, तर त्यावेळी तुला तुझ्या खिशाला हात लावता कामा नये. ती गोष्ट तुला पटकन आईला घेऊन देता आली पाहिजे. तुला इतकं मोठं व्हायचंय हे ध्येय असलं पाहिजे. जोपर्यंत आई जिवंत आहे ना, तोपर्यंत वजनात जगून घ्या. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे. एकटा आई गेली ना, कोणी तुम्हाला विचारणार नाही, जेवलास का रे, काही खाल्लंस का, तुला बरं वाटत नाहीये का, औषध घेतो का? रात्री ताप आल्यानंतर कोणी रात्र तुमच्यासाठी जागणार नाही, कोणी तुमच्या डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवणार नाही. आई आहे ना, तोपर्यंत वजनात जगून घ्या. आई तुम्हाला असेपर्यंत रागवेल, मारेल, वेळे प्रसंगी कठोर वागेल, अरे पण ती आई आहे, तिला तुला मोठं होताना बघायचंय. म्हणून आईची किंमत करून घ्यायची आहे ना, तर जिवंतपणे करून घे. अरे आई या शब्दाला आणि आईच्या ममतेला मोठे मोठे महापुरुष सुद्धा चुकले नाही. इतके मोठे स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागोला परिषदेसाठी जातात, ही घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि शिकागोच्या भाषणानंतर स्वामी विवेकानंदांची जी लोकप्रियता आहे ती फक्त भारतापुरती मर्यादित न राहता जगामध्ये ती लोकप्रियता होते. ते जिथं जाईल ना, तिथं भव्य दिव्य लोकांची गर्दी तयार होते, भव्य दिव्य यात्रा निघते. आणि ज्यावेळी शिकागोची परिषद करून स्वामी विवेकानंद भारतात येतात आणि स्वामी विवेकानंदांच्या आईला कोणीतरी संदेश पोहोचवतो आणि सांगतो की नरेंद्र यांची यात्रा इथनं येणार आहे, त्यावेळी नरेंद्र तुम्हाला भेटायला येणार आहे, म्हणजे स्वामी विवेकानंद भेटायला येणार आहे. त्यावेळी तुम्ही दुरून स्वामी विवेकानंदांचं दर्शन घ्या. आईला सांगतात आहे, स्वामी विवेकानंदांच्या आईला. आणि ज्यावेळी स्वामी विवेकानंदांचा रथ हा त्यांच्या घराच्या बाजूने निघतो ना, आणि स्वामी विवेकानंद ज्यावेळी त्यांच्या आईला बघतात ना, अरे लहान लेकरू जसं आईला बिलंगतं ना, तसं इतके मोठे स्वामी विवेकानंद आईला जाऊन बिलंगतात आणि ढसा रडायला लागतात. इतक्या मोठ्या स्वामी विवेकानंदांना असं वाटलं नाही की मी फॉरेन रिटर्न आहे, मी विदेशातनं आलेलो आहे आणि माझ्या साध्या सुध्या आईला मी कशी मिठी मारावी, असा विचार सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या मनात आला नाही. स्वामी विवेकानंदांची आई म्हणते की बाळ तू अख्खं जग फिरलास, अख्खं जग पाहिलं, पण माझं भारत भ्रमण राहून गेलं रे, मी भारतातली अजूनही तीर्थक्षेत्र पाहिली नाही. त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की आई मी तुझ्यासाठी वेळ काढेल, तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा सांग, आपण भारतातल्या अख्ख्या तीर्थक्षेत्राचं दर्शन करूया. स्वामी विवेकानंद आईसाठी वेळ काढतात आहे. स्वामी विवेकानंद आईला भारतातल्या प्रत्येक मंदिराचं दर्शन करून देतात. आणि ज्यावेळी दर्शनाला जातात ना, त्यावेळी तिथं स्वामी विवेकानंदांसाठी गर्दी तयार होते. स्वामी विवेकानंदांच्या सत्कारासाठी लोक यायला लागतात. पण ज्यावेळी सत्काराचं शाल, श्रीफळ हे स्वामी विवेकानंदांकडे यायला लागतं ना, त्यावेळी ते शाल, श्रीफळ स्वामी विवेकानंद सर्वात पहिले त्यांच्या आईला देतात. इतकं महत्व स्वामी विवेकानंद त्यांच्या आईंना देतात. आणि आम्ही आईला काय कळतं असं म्हणतो. स्वामी विवेकानंदांची आई देवीला नवस करते की माझा स्वामी विवेकानंद ज्यावेळी घरात येईल ना, त्यावेळी मी तुझ्या दर्शनाला येईल आणि तिथं मोठं हवन करेल.
स्वामी विवेकानंद शिकलेले होते, एज्युकेटेड होते. स्वामी विवेकानंद असं म्हटले नाही, आई आता मी आलो ना, कशाला तुला हवन करायचंय, कशाला देवीकडे जायचंय, माझा इथं येण्याचा आणि देवीचा काही संबंध आहे का, असं स्वामी विवेकानंद म्हणू शकले असते ना. पण स्वामी विवेकानंद तसं म्हटले नाही. आईने म्हटलं ना, आईने नवस केलाय ना, तर तो नवस आईचा फेडायला ते गेले. आईच्या शब्दापलीकडे आणि आईच्या पलीकडे या जगामध्ये काहीच नाही. आपण ज्यावेळी हिंदू धर्माच्या गोष्टी करतो आणि हिंदू धर्माच्या ज्यावेळी आपण गप्पा करतो, तर त्याच हिंदू धर्मातले शंकराचार्य ज्यांनी धर्म स्थापना केली आणि धर्मामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं स्थान आहे, असे शंकराचार्य ज्यावेळी ते दीक्षा घ्यायला जातात, त्यावेळी असं म्हणतात की त्यांची आई त्यांना दीक्षा घेऊ देत नव्हती. त्यांच्या आईची इच्छा नव्हती की शंकराचार्यांनी दीक्षा घ्यावी. मग काय होतं, तर ज्यावेळी नदीवर शंकराचार्य आणि त्यांची आई जाते, त्यावेळी मगरीने शंकराचार्यांचा पाय पकडलेला असतो. कथा काल्पनिक असू द्यात, पण यातनं निघणारा जो बोध आहे हा फार महत्वाचा आहे. मगरीने शंकराचार्यांचा पाय धरलेला असतो आणि शंकराचार्य आईला म्हणतात की आई, हा पाय आता मगर त्याच वेळी सोडेल ज्यावेळी तू मला दीक्षा घेण्यासाठी परवानगी देशील. त्यावेळी शंकराचार्य आईला सांगतात आणि शंकराचार्याची आई दीक्षा घेण्यासाठी शंकराचार्यांना परवानगी देते. पण शंकराचार्य त्यावेळी शब्द देतात आणि सांगतात की मी आता जातोय, दीक्षा घेतोय, धर्माचं काम करतोय, पण ज्यावेळी तुला गरज पडेल नाही, ज्यावेळी तुला गरज पडेल ना, त्यावेळी तुझा हा मुलगा तुझ्यासाठी हजर असेल. शंकराचार्य फार मोठे होतात, धर्माची स्थापना करतात. शंकराचार्याची लोकप्रियता चारही मुलकांमध्ये वाढायला लागते, जगात वाढायला लागते. आणि ज्यावेळी शंकराचार्यापर्यंत बातमी येते की त्यांच्या आईंचं निधन झालेलं आहे, त्यावेळी संन्याशी वेशात असलेले शंकराचार्य आईच्या भेटीला जातात आणि तिथं असलेली ब्राह्मण, तिथं असलेली लोक शंकराचार्यांना म्हणतात की तुम्ही आता भगव वस्त्र धारण केलं, तुम्ही आता संन्याशी झाले, तुम्हाला आईचा अंतिम संस्कार करता येणार नाही, तुम्हाला तुमच्या आईला भेटता येणार नाही, कारण तुम्ही सगळी मोहमाया त्यागलेली आहे, तुम्ही आता संन्याशी झालेले आहात. त्यावेळी शंकराचार्य काय उत्तर देतात माहितीये? एकतर धर्माला आईच्या आणि पुत्राच्या मधात येण्याची परवानगी नाही, आणि जर असं धर्मशास्त्र, असा धर्मग्रंथ आई आणि पुत्राच्या मध्ये येत असेल, मला माझ्या आईचा अंतिम संस्कार करण्यापासून अडवत असेल, तर मला असा धर्मही मान्य नाही आणि मला असं धर्मशास्त्रही मान्य नाही. संन्यास घेतलेले ते शंकराचार्य आपल्याला सांगून जातात, त्यांना त्यांची आई महत्वाची वाटते, पण आम्हाला आमची आई महत्वाची वाटत नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. अहो, माणसं कितीही मोठी झाली, कितीही महापुरुष मोठी झाली ना, तरी त्या महापुरुषांना मोठं करण्याचं काम त्यांची आई करत असते. बाबासाहेबांचं नाव आम्ही फार फार आदराने घेतो, पण बाबासाहेबांमध्ये तो स्वाभिमान कुठून आला? तर त्यांच्या आईकडून आला. बाबासाहेब कोणामुळे पाहायला भेटले? आईमुळे भेटले. छत्रपती शिवाजी महाराज कोणामुळे पाहायला भेटले? आईमुळे भेटले. आणि म्हणून आईचं आपल्या जीवनात असलेलं स्थान हे कधीच कोणी घेऊ शकत नाही. कुठे जाता देवाला मंदिरात शोधायला, कुठे जाता देवाला देवळात शोधायला? अरे घरी आई आहे ना, तिच्या चरणावर ठेवा एकदा डोकं. कुठे जाता जग जिंकायला? आईच्या पायावर डोकं ठेवा, जग जिंकल्याची जाणीव होईल. जो माणूस आईला विसरत नाही ना, यश त्या माणसाला कधीच विसरत नाही. लक्षात घ्या, तुम्ही कितीही यशस्वी झालात ना, पण आईला जर विसरलात ना, तर तुमच्या त्या यशाला काळीचीही किंमत नाही. लक्षात घ्या.